निकिता शिवाजी शिंदे MS कॉलेज ऑफ फार्मसी मेकर D.Pharm सेकंड इयरची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडत आहे सरकारी शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी। शिष्यवृत्ती म्हणजे काय तर विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी, प्रवासासाठी जो काही खर्च दिला जातो त्याला शिष्यवृत्ती असे म्हटले जाते। तसेच अंमलबजावणी म्हणजे एखादी योजना, धोरण ते प्रत्यक्षात आणणे, ते कृतीस उतरवणे म्हणजे अंमलबजावणी होय। शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडथळ्यावर मात करण्यासाठी मदत करतात। तसेच शिक्षणाला सुलभ परवडणारे बनवतात आणि विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देतात। त्याला भविष्यात एक सुशक्त नेता बनवण्यासाठी तयार करतात। गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे त्याचे शिक्षण अर्धवट सोडावे लागत नाही। सरकारद्वारे अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात। त्यामध्ये काही केंद्रशासित तर काही राज्यशासित शिष्यवृत्ती योजना आहेत। केंद्रशासित शिष्यवृत्ती योजना जर बघितल्या तर अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना, या योजनेमध्ये त्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते। तसेच राज्य सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजना जर बघितल्या तर अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात राहण्यासाठी जो काही शुल्क लागतो, तसेच त्या विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क, तसेच शिक्षण शुल्क या योजनेमध्ये माफ केला जातो। तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना, या योजनेमध्ये त्या विद्यार्थ्याला राहण्यासाठी, प्रवासासाठी जो काही खर्च लागतो तो या योजनेमध्ये दिला जातो। तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावे लागते। तसेच तो अल्पभूधारक असला पाहिजे। शिष्यवृत्तीचे जर म्हणजे काय याचे जर तुम्हाला छोटेसे उदाहरण द्यायचे झाले तर एका छोट्याशा गावामध्ये मीनू नावाची मुलगी राहत होती। मीनूला शिक्षणाची खूप आवड होती, पण घरची परिस्थिती आर्थिक असल्यामुळे तसेच बेताची असल्यामुळे मीनू तिचे शिक्षण पूर्ण करू शकत नव्हती। मग छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेद्वारे मीनूचे शिक्षण पूर्ण झाले, तिला आर्थिक मदत झाली आणि मीनू तिचे शिक्षण पूर्ण करू शकली। सरकारने टोटल 14 शिष्यवृत्ती योजना काढलेल्या आहे, पण तरीसुद्धा दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करूनही त्यांचे अर्ज होत नाहीत। जर 18, 19, 20 ह्या 3 वर्षात जर बघितले तर 6,34,794 विद्यार्थ्यांनी अर्ज केला। तसेच 4,43,553 विद्यार्थ्यांचाच अर्ज पास झाला। अजूनही 75% विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित आहेत। मग फक्त योजना काढून चालणार नाही, तर त्या योजना प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हव्या, त्या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी व्हायला हवी, तेव्हाच कुठे आपला पूर्ण देश साक्षर होईल। शिष्यवृत्ती म्हणजे काय? उगवत्या सूर्याची किरण आहे शिष्यवृत्ती, दिव्यामधली बात आहे शिष्यवृत्ती, आकाशी झेप घेण्याची वाट आहे शिष्यवृत्ती। धन्यवाद।